नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार आहे। याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिलेली आहे। दरम्यान आता योजनेच्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे। महायुती सरकारनं जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2100 रुपये दर महिन्याला जमा करू, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती। त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर येत्या मार्चपासून 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। महिलांची तक्रार आल्यास पुन्हा पडताळणी करण्याचं धोरण देखील आता अवलंबण्यात येणार आहे। ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे, तसेच ज्या लाभार्थी महिलेचं आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यांमध्ये दुसरंच नाव आहे, अशा महिलांची तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल। मात्र GR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं अदिती तटकरे यांनी सांगितलंय। तटकरे यांच्या या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलं होतं। अखेर यावरती आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी मोठी अपडेट दिली आहे। लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे। शासनानं कोणत्याही नियमांमध्ये बदल केलेला नाही। सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत ही योजना लागू राहणार, असं नीलमताई गोऱ्हे यांनी सांगितलंय। दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार यासाठी आता सर्वांचं लक्ष तिकडे लागले। तर याबाबतची ही अपडेट फार महत्त्वाची आहे। या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळण्याचा मार्ग हा मोकळा होईल। तर मग लाभार्थ्यांनो, 2100 रुपये तुम्हाला मार्चपासून मिळण्याची दाट शक्यता आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।